मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची 5 तासांपासून चौकशी सुरू आहे। डिनो मोरियाला काही कागदपत्र घेऊन बोलावलं होतं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कदम आणि डिनो मोरिया यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचं तपासामध्ये समोर आलं। आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने फक्त मागील 2 वर्षातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी केली जाते आहे। तर कदम आणि डिनो मोरिया यांच्यात जो आर्थिक व्यवहार झाला तो मिठी नदीशी संबंधित आहे का या अनुषंगाने आता तपास केला जातो आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातली अपडेट देण्यासाठी। स्वप्नील, मिठी नदी घोटाळा प्रकरणाच्या संदर्भात डिनो मोरियाची 5 तासांपासून चौकशी सुरू आहे। एकंदरीत या बातमीच्या संदर्भातली अपडेट नेमके काय आहे? डिनो मोरियाची चौकशी ही गेल्या 5 तासापासून सुरू होती आणि गेल्या सोमवारी सुद्धा डिनो मोरियाची चौकशी झाली होती। आजच्या चौकशीमध्ये आर्थिक गैरव्यवहार जे आहेत त्याच्या संदर्भात चौकशी करण्यात आली। काही कागदपत्र हे डिनो मोरिया याला आणण्यास सांगितले होते ते आज त्याने आणलेले आहेत। त्याचप्रमाणे बीएमसीच्या सुद्धा 3 अधिकाऱ्यांची चौकशी झालेली आहे। यामध्ये बीएमसी कडून सुद्धा अनेक कागदपत्र हे खरं तर ईओडब्ल्यूला देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात कागदपत्र आहेत। जवळजवळ फॉरेन्सिक रिपोर्ट येण्यासाठी 1 महिना अवधी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज या चौकशीनंतर डिनो मोरियाला खरं तर चौकशीसाठी बोलवण्यात येईल। त्याप्रमाणे खरं तर एक समन्स पुन्हा बजावण्यात येईल। मात्र जे जोशी आणि कदम यांना अटक करण्यात आलेली आहे त्यापैकी कदम यांच्यासोबत काही आर्थिक व्यवहार हा डिनो मोरिया यांचा झालेला आहे। जरी कंपनीशी डिनो मोरिया याचा संबंध नसला तरी डिनो मोरिया याचा भाऊ जो आहे त्याचा संबंध आहे। त्याचप्रमाणे कुटुंबातील सुद्धा काही सदस्य या कंपनी संदर्भात जुळलेले आहेत त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर डिनो मोरिया याच्यासह सुद्धा काही आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत। त्यामुळे 20 ते 22 अकाउंटचा जो ऑडिट आहे ते सुद्धा करण्यात येणार। त्यामुळे 20 ते 22 अकाउंटचे कागदपत्र असतील त्यांच्या संदर्भात मिठी नदी गाळ प्रकरणामध्ये झालेले तेवढे जे व्यवहार आहेत त्याच व्यवहारांची मात्र यामध्ये शहानिशा करण्यात येईल आणि कशा प्रकारे हे निधी वळवण्यात आलेला आहे त्याचा सुद्धा हे ईओडब्ल्यू कडून घेण्यात येतो। त्यामुळे आजच्या चौकशीनंतर डिनो मोरियाला पुन्हा एकदा गरज पडल्यास चौकशीला बोलवण्यात येणार आहे। ठीक आहे स्वप्नील, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।